नाणेफेकीचा कौल विजय झाला तो वेता स्वामी संघ आणि आमंत्रित केले ते फलंदाजीसाठी वाफे संघाला. नावाजलेले संघ हे दोन्ही. सामन्याला सुरुवात होते. गुरुवारचा दिवस आणि टुर्नामेंटचा चौथा दिवस आज. कालपासूनचे 3 दिवस आपण बघितलेली असतील. ग्रामीण गटातील एक गाव एक संघ वेता स्वामी चषक 2020-21 आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी व रसिकांचे हार्दिक स्वागत. तटस्थ असे पंच सुमित आणि कामेश.
वाफे संघाने त्वरित आपले फलंदाज पाठवावे. उंदीर घालतून आले तर सलामीची जोडी मैदानात. वाफे संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्सची संपर्क साधत आहे लवकर. पहिलं षटक घेऊन येतात ते नाना. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक नाना यांचा. खूपच नावाजलेले असे गोलंदाज नाना. सलामीला आलेली जोडी अविनाश आणि हेमंत. स्ट्राईकला येतो अविनाश, नॉन स्ट्राईकला येतो हेमंत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नाना. क्षेत्ररक्षण सस्ते. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला सुरुवात होते. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. आजच्या दिवसातील पहिल्या सामन्याला सुरुवात होते. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात ते नाना. दरम्यान पहिला चेंडू घेऊन जातात ते अविनाश याला. आणि सुरेख असा चेंडू. बॅटीला कट घेऊन गेल्या चेंडू आणि डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. स्ट्राईक रोटेट होते इथे आणि संघाचं खातं खुलतंय. श्री गणेशा होतोय. एक चेंडू एक धाव. दरम्यान दुसरा चेंडू. आता मात्र स्ट्राईकला आला तो हेमंत. लेफ्ट हँड बॅट्समन हेमंत. काहीच चांगलं असं कॉम्बिनेशन. टू व्हीलर मागून घेऊन जायची मित्र. दरम्यान पुढील चेंडू घेऊन जातो हेमंत त्याला. आणि सुरेख असा चेंडू आणि निर्धाव चेंडू. काहीच हेमंत त्याला चेंडू टप्पा पडल्यावर काहीच समजलं नाही आणि बीट झाले ते हेमंत. दोन धाव एकच धाव दोन चेंडूवर. दरम्यान तिसरा चेंडू घेऊन जातात ते नाना. आणि परत एकदा आणि स्वैर मारा वाईट चेंडू. एकूण एकूण 2 धावा. धावसंख्येत भर. दोन चेंडू 3 धावा. चांगलीशी गोलंदाजी दाखवतो ते नाना. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो अविनाश. सूर्यकशी गोलंदाजी नाना यांच्या मार्फत. पुढील चेंडू तिसरा चेंडू. हलकासा कट केलेला चेंडू आणि बॅटीला चाटून डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. स्ट्राईक परत एकदा रोटेट होते. दरम्यान चौथा चेंडू घेऊन जातात ते हेमंत याला.
दरम्यान पुढील चेंडू आणि खूपच थोडासा बाहेर टाकलेला चेंडू पंचांच्या आत सरसावतात आहेत. आणि वाईट चेंडू सोयीर मारा. 3 चेंडू 5 धावा झाल्यात मात्र वाफे संघाच्या. दरम्यान पुढील चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू बघूयात येते क्षेत्ररक्षक हजर आणि काहीशी मिसफिल्ड होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही सुखरूप पूर्ण. 2 धावेने धावसंख्या सरसावते. 4 चेंडू झालेले आहेत, अजून 2 चेंडू शिल्लक. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तो खेचून काढला होता तो हेमंत याने. आणि परत एकदा सुरेख असा चेंडू बाहेर टाकले चेंडू. टप्पा पडून हा चेंडू आतमध्ये शिरला, काहीच समजलं नाही ते हेमंत याला आणि बीड झाले ते हेमंत. निर्धाव चेंडू. स्लॉगवरचं षटक, षटकामधील शेवटचा चेंडू घेऊन जाते ते नाना हेमंत याला. आणि परत एकदा सुंदरशी गोलंदाजी बघायला मिळते ती नाना यांच्या मार्फत. आणि षटक संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 8 बिनबाद 8. 5 षटकांचा होणारा सामना. आता मात्र दुसरं षटक घेऊन येते तो भाऊ प्रसाद उर्फ भाऊ. नावाजलेला असा गोलंदाज, नावाजलेला फलंदाज हा भाऊ. स्लॉग ओव्हरचं दुसरं षटक. सीमारेषा मर्यादा राहील. पहिला चेंडू घेऊन जातो तो हेमंत याला आणि हलकासा कट केलेला चेंडू तिथे डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. परत एकदा स्ट्राईक रोटेट होते. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो अविनाश. काहीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना गोलंदाज भाऊ. पाच षटकांचा होणारा सामना. नवीन प्रेक्षक आलेला सांगतो की हा सामना चालू आहे तो वेता स्वामी वर्सेस वाफे संघामध्ये. दरम्यान पुढील चेंडू आणि खोलवर टप्प्याचा चेंडू आणि गडी बाद होतोय. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
गडी बाद आहे. गडी बाद आहे. पहिला गडी बाद होतोय तो वापे संघाचा. आता मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो. आता मात्र अविनाशाची जागा भरून काढण्यासाठी येतो तो रोहित. सुरेखाचा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता तो भाऊनी. तटस्थ असे पंच. पुढील चेंडू हलकासा कट केलेला चेंडू. बघूया किती धाव मिळवतात तिथे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरीही धाव पूर्ण. दोन धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 11. एक गडच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 11. दरम्यान चौथा चेंडू घेऊन जातो तो भाऊ रोहित याला. सुरेख असा चेंडू आणि चांगलासा फटका. 1 बाउन्स 2 बाउन्स. चौकार. चौकाराने धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 15. 4 चेंडू 15 धावा. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक. 2 षटकांची मर्यादा राहील ती स्लॉग षटकची. शेवटचं षटक आहे स्लॉगवरचं. चांगलीशी फलंदाजी. आणि चांगलासा टोलेला चेंडू हा. आणि चौकार. या 4 धावेने धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 19. 2 चेंडूवर 2 लगातार 2 चौकार लगावले ते रोहित याने. सुरेखाची फलंदाजी बघायला मिळते ते रोहित यांच्या मार्फत. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील भाऊ याचा. आणि थोडासा बाहेर टाकले चेंडू. षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 19. एक गडाच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 19. आता मात्र तिसरा षटक हाताळतोय तो अनमोल. स्लॉट षटकची मर्यादा संपेल. सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळतोय तो अनमोल. तिसरा षटक घेऊन येतो तो अनमोल. सामना करेल तो हेमंत. सलामीला आलेला हेमंत अजूनही मैदानात. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जातो तो अनमोल. हेमंत याला. हलकासा डोललो चेंडू तिथे क्षेत्ररक्षण तिथे हजर. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न.
आणि दुसरी धाव सुखरूप पूर्ण. पुढे चेंडू तुंगासा टवलेला चेंडू बघूया तिथे झेल होतो की काय. आणि चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव सुखरूप पूर्ण. आणि एकदा शॉट आहे आमच्या पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22. सुरेख असा चेंडू टप्पा पडून जायचं उशी घेऊन आतमध्ये शिरतो तो चेंडू. खायचं समजलं नाही तो हेमंत त्याला. सुरेखची गोलंदाजी. षटकातील 3 चेंडू झालेले आणि चौथा चेंडू घेऊन जातो तो अनमोल. सुरेख असा चेंडू. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22. 22 लॉस ऑफ 1 विकेट. पाचवा चेंडू आणि उत्तुंग कट केले चेंडू आणि बघा झेल होतोय काय आणि झेल बाद. दुसऱ्याकडे बाद होतोय. चांगलीशी गोलंदाजी. षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र फलंदाजीला आलाय तो मयूर. आणि षटक संपतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22. 22 लॉस ऑफ 2 विकेट. 22. चौथं षटक हाताळतोय तो अमोल. नावातील असा गोलंदाज नावातला फलंदाज असा अमोल. सामना करेल तो मयूर. बघूया मयूर. तिसऱ्या षटकामध्ये काहीच रोखलंय ते वापे संघाला. बघूया अजून 2 षटक शिल्लक. 2 षटकामध्ये काय कामगिरी पार पडतात ते वापे संघ. दरम्यान पहिला चेंडू घेऊन जातो ते अमोल. उलटो चेंडू तिथे क्षेत्ररक्षण तिथे हजर. आणि पहिल्याच चेंडूवर पहिल्याच चौकार लगावला तो मयूराने. सुरेख अशी फलंदाजी. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार. धावा झाल्यात त्या 26. परत एकदा सेम चेंडू सेम फटका आणि
झेल सुटतोय तो भाऊच्या हातातनं. एकूण 2 धावा. धावसंख्येत धावसंख्या झाली ती 28. दरम्यान तिसरा चेंडू. खोलव्या टप्प्याचा चेंडू. सुरेख असा चेंडू. दरम्यान डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 29. दोन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 29. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. बीट झाले ते मयूर. पाचवा चेंडू घेऊन जातो अमोल मयूर याला. आणि सुरेख असा चेंडू आणि त्रिफला चित झालाय तो मयूर. आता मात्र मयूरची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो निशांत. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. उलटा चेंडू आणि हा सुरेख असा फटका. षटकार. शेवटच्या चेंडूवर षटकार लगावलाय आणि षटक संपतंय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. एकाच कॅमेराला रिव्ह्यू नाहीये मित्रा. पंचांचा निर्णय अंतिम राहील. षटक संपलेलं आहे. पहिला चेंडू हलकासा कट केलेला चेंडू. बघूया किती धाव मिळवला यश येतं तिथे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि प्रयत्न अपयशी. धाव संख्या झाली ती 36. 3 गड्यांच्या मोबदल्यात. आणि सुरेखाचा चेंडू. दोन चेंडू 36 धावा. आणि टप्पावरून सुरेखाचा चेंडू हा टप्पा पडून कायचं आतमध्ये शिरला होता चेंडू आणि 2 धावा पूर्ण. दरम्यान पुढील चेंडू
आतून कसा टोलेला चेंडू, बघूया किती धावा होतात तिथे. आणि 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. 2 धाव्याने धावसंख्येत धावसंख्या झाली ती 40. 3 गड्यांच्या मोबदल्यात 40 धावा. चालू षटक 5वं आहे. आणि खोलवर टप्प्याचा चेंडू. एकाच धावेवर समाधान मानावे लागेल वाफे संघाला. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू. स्वैर मारा, वाईट चेंडू. टप्पा पळून कायसा आतमध्ये शिरला होता पण खूपच बाहेर राहिला. पंचांचे हात सरसावतात येत. वाईट चेंडू, स्वैर मारा. शेवटचा चेंडू इनिंग मधला आणि 5व्या षटक मधला. षटक संपतय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 42. 43 धावांची आवश्यकता ती वैतास्वामी संघाला आणि कंपल्सरी चेसिंग राहील. सगळ्या संघांनी नोंद घ्यायची. धावसंख्या झाली ती 42 आणि 43 धावांचं आव्हान राहील ते वैतास्वामी संघाला. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय बापे संघ. सलामीची जोडी मैदानात. अनमोल आणि भाऊ नावाजलेले फलंदाज दोन्हीही. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 42. 43 धावांचं आव्हान राहील ते वैतास्वामी संघासमोर. पहिला षटक हातात होतो श्रीधर.
सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक हातात होतो श्रीधर. 2 षटकांची मर्यादा आहे ती स्लॉग ओव्हर षटकास. स्ट्राईकला येतो अनमोल, नॉन स्ट्राईकला येतो भाऊ. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते. 43 धावा पाहिजेत विजयासाठी. कंपल्सरी चेसिंग राहील. पहिला षटक हाताळतोय तो श्रीधर. सामना करेल तो अनमोल. राईट हँड बॅट्समन अनमोल आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्रीधर. पहिला चेंडू घेऊन जातो तो अनमोल याला. नॉन स्ट्राईकला तो भाऊ. सामन्याला सुरुवात होते. शॉर्टपिच टप्प्याचा चेंडू आणि हा भिरकावून लावलाय सीमारेषे पार. षटकार. एक चेंडू 6 धावा. या 6 धावेरी धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 6. संघाचं खातं खुलतंय. श्री गणेश आवतय. एक चेंडू 6 धावा. पहिल्याची षटकात पहिल्याच चेंडूवर षटकार लागला तो अनमोल याने. एक चेंडू 6 धावा. या 6 धावांनी धावसंख्या झाली ती 6. खूपच शॉर्ट टाकलेला चेंडू आणि तो अनमोल याने भिरकावून लावलाय. चुकीला माफी नाहीये. दरम्यान दुसरा चेंडू. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. हलकासा टोलेला चेंडू आणि त्याच्यावर एकही धाव नाही. सुरेख असा चेंडू आणि सोयीर मारा. वाईट चेंडू. टप्पा पडून काहीसा चेंडूने उशी घेऊन थोडस बाहेर निघून गेला होता. तटस्थ पंच आमचे कामेश. 2 चेंडू 7 धावा. दरम्यान तिसरा चेंडू. कोल्हा टप्प्याचा चेंडू होता आणि एका धावेवर समाधान मानायला लागेल ते अनमोल याला. स्ट्राईक रोटेट होते. आता मात्र स्ट्राईकला आलाय तो भाऊ. बघूया भाऊ. खूपच वाईट टाकलेला चेंडू. खूपच बाहेर टाकला. दरम्यान चौथा चेंडू. हलकासा कट केलेला चेंडू. बघूया किती धावा मिळवतात तिथे. आणि गच्चाचं क्षेत्ररक्षण म्हणता येईल तिथे. चौकार. या 4 धावेने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 13. 4 चेंडू 13 धावा. खूपच महागडं षटक म्हणता येईल ते श्रीधर याचं. बघूया या 2 चेंडूवर, शेवटच्या 2 चेंडूवर काय कमबॅक करतात ते श्रीधर.
आणि वाईड यॉर्कर. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाली ती 13. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. काही रनअप मध्ये मिस. शेवटचा चेंडू घेऊन जातो तो भाऊ याला. खोलवा टप्प्याचा चेंडू आणि तेथे नो चान्स, बाउंड्री, सीमा पार, चौकार. षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. दुसरा षटक हाताळतोय तो मोतीराम. अजूनही विजयासाठी 24 चेंडू, 26 धावा. खूपच सोपं असं आव्हान आहे, पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पहिला चेंडू घेऊन जातो तो मोतीराम. सुरेख असा चेंडू. दरम्यान डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. स्ट्राइक रोटेट होते. आता मात्र स्ट्राइकला आलाय तो भाऊ, ज्यांनी 2 चौकार ठोकून लगावले होते. बघूया भाऊ. आणि हा डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. खूपच सुरेख असा चेंडू. चांगलीशी गोलंदाजी मोतीराम यांच्या मार्फत बघायला मिळते ते आपल्याला. आणि सुरेख असा फटका आणि हा चौकार. खूपच बाहेर असा चेंडू टाकला होता तो मोतीराम यांनी. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने टोलून लावलाय तो अनमोल याने. तीन चेंडू मध्ये 6 धावा दिल्यात त्या मोतीराम यांनी. आता सामना करेल तो अनमोल. उंच असा टोललेला चेंडू मिळवण्याच्या दिशेने. दुसऱ्या धावेत ही पूर्ण. 2 धावांनी धावसंख्या झाली ती 25. 25. लॉस ऑफ 0 विकेट. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. रिव्हर्स स्लिप खेळण्याच्या नादात बीट झाले ते अनमोल. निर्धाव चेंडू. सरळ यष्टी रक्षकाच्या हातात जातोय तो चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक दुसऱ्या षटकातील. आणि हा सुरेख असा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारलेला. आणि हा लाजवाब चौकार. या 4 धावांनी धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 29. षटक संपतय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 29. अजूनही विजयासाठी धावसंख्या पाहिजे ती 14. 18 चेंडू 14 धावा. काहीसं सोपं असं आव्हान. एकही गडी बाद न झाला तो वेतास्वामी संघाचा. सुरेख अशी फलंदाजी करतात ते भाऊ आणि अनमोल. त्यांना रोकायला लागेल ते वाफे संघाला. 18 चेंडू मध्ये अजूनही 14 धावांची आवश्यकता. बघूया
तिसरं षटक हाता येतोय तो निशांत. गडी बाद करायला लागतील ते वापस संघाला. दरम्यान पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील घेऊन जातो तो निशांत भाऊ याला. सूर्यकाची फलंदाजी करते ते भाऊ. सूर्यकाचा चेंडू आणि हा निर्धाव चेंडू. वन बाउंडची वॉर्निंग दिली जाईल ते पंच सुमित यांनी. खोलवर टप्प्याचा चेंडू. बघूया किती धावा मिळवतात ते. एक धाव पूर्ण आणि एका धावेवर समाधान. धावसंख्या झाली ती 30 बिनबाद 30. मिडॉनच्या दिशेने मारलेला तो चेंडू एकाच धावेवर समाधान मानावं लागले ते भाऊ याला. आता मात्र स्ट्राईकला आला तो अनमोल, ज्याने पहिल्या चेंडूवर पहिलाच षटकार लगावला होता. बघूया अनमोल. उलटो चेंडू आणि हा उंच सटवलेला फटका मिड विकेटच्या दिशेने आणि हा लाजवाब षटकार. या षटकाराने धावसंख्या भरकन वाढते. धावसंख्या झाली ती 36. अजूनही जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. सूर्यकाचा फटका अनमोलच्या बॅटीतून निघालेला षटकार मिडॉनच्या दिशेने, मिड विकेटच्या दिशेने. परत एकदा सूर्यकाचा फटका आणि बघूया तिथे क्षेत्ररक्षण हजर आणि गडी बाद होतोय. पहिला गडी बाद झाला तो वेतास्वामी संघाचा. आता अनमोलाची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो अमोल. सूर्यकाची गोलंदाजी निशांतजी. तिसऱ्या चेंडूवर षटकार लगावला होता, मात्र चौथ्या चेंडूवर चांगलासा कमबॅक केलं ते निशांतने. अजूनही 7 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 7 धावा. चांगलासा कट केले चेंडू आणि निर्धाव चेंडू. एकही धाव नाही. 13 चेंडू मध्ये अजूनही 7 धावा. पुढील चेंडू उत्तुंग असा मारल्याचा फटका आणि हा षटकार. अजून एक धावेची आवश्यकता असेल ती वेतास्वामी संघाला. कंपल्सरी चेसिंग आहे. षटक संपतय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 42. लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 12 चेंडू मध्ये 1 धावाची आवश्यकता. काहीच खिशात घातलेला तो हा सामना वेतास्वामी संघाने. आता मात्र स्ट्राईकला आला तो अमोल आणि हलका साठवलेला चेंडू. ते 4 धावा नक्कीच मात्र कन्फर्म असतील आणि 4 धावा आणि वेतास्वामी संघ विजयी झालाय. हरलेल्या संघाचं कौतुक, जिंकलेल्या संघाचं अभिनंदन. चौथ्या दिवसातील पहिला सामना रंगला होता तो वेतास्वामी वर्सेस वाफे आणि विजयी झाला तो वेतास्वामी संघ.